नमस्कार. जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक ऐकलंच असेल. आज आपण याच पुस्तकावर आधारित काही खास गोष्टी पाहणार आहोत. आपण बघूया की अगदी अणू इतके म्हणजे एकदम छोटे छोटे बदल आपल्या आयुष्यात किती मोठे आणि खरं तर आश्चर्यकारक परिणाम घडवू शकतात. हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच कधी पडतो, नाही का? आपण ठरवतो, मोठं ध्येय ठेवतो, एकदम उत्साहात सुरुवात करतो, पण काही दिवसातच सगळा जोश जातो कुठच्या कुठे. असं का होतं आपल्यासोबत? बरं, तर याचं उत्तर मोठ्या ध्येयांमध्ये नाहीये, उलट ते दडल्या अणू इतक्या लहान बदलांमध्ये. हेच या पुस्तकाचं मूळ तत्वज्ञान आहे. म्हणजे मोठमोठी ध्येय ठरवण्यापेक्षा त्या अगदी किरकोळ वाटणाऱ्या छोट्या छोट्या सवयींवर आपलं लक्ष केंद्रित करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि ही आहे ती जादूची संख्या, फक्त 1%. हो, फक्त 1%. विश्वास बसणार नाही, पण या 1% आपलं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद आहे. चला बघूया कसं ते. हे वाक्य म्हणजे ना, या पुस्तकाचं अगदी सार आहे. बघा, जसं चक्रवाढ व्याज असतं, छोटीशी गुंतवणूक सुद्धा काही वर्षांनी किती मोठी होते, अगदी तसंच रोज केलेले छोटे छोटे प्रयत्न, त्या लहान लहान सुधारणा, ह्या सगळ्या एकत्र येऊन पुढे जाऊन प्रचंड मोठे परिणाम देतात. चला तर मग आता पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या संकल्पनेकडे वळूया. ही तीच संकल्पना आहे ज्याने एकेकाळी सतत हरणाऱ्या ब्रिटिश सायकलिंग टीमला चक्क चॅम्पियन बनवलं होतं. यामागचं गणित तर खरंच आश्चर्यकारक आहे. विचार करा, जर रोज फक्त 1% सुधारणा केली तर वर्षभरात तब्बल 37 पटीने जास्त चांगलं होता येतं. आणि याच्या उलट रोज फक्त 1% जरी कामगिरी घसरली तरी आपली प्रगती जवळजवळ शून्यावर येते. म्हणजे बघा, रोजचा तो छोटासा प्रयत्न किती किती महत्वाचा आहे. आता लेखक इथे एक खूप वेगळा, अगदी क्रांतिकारी विचार मांडतात. ते म्हणतात, ध्येय विसरून जा आणि तुमच्या सिस्टीमवर लक्ष केंद्रित करा. म्हणजे काय? तर बघा, जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या लोकांची ध्येय अनेकदा सारखीच असतात, पण यशस्वी लोकांकडे एक योग्य सिस्टीम असते. सिस्टीम म्हणजे काय? तर रोजची प्रक्रिया, रोजची सवय. ध्येय आपल्याला फक्त दिशा दाखवतं, पण खरी प्रगती तर त्या योग्य सिस्टीममुळेच होते. बरं, आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या अगदी मूळ गाभ्याकडे आलो आहोत. खऱ्या अर्थाने सवयी बदलायच्या असतील तर त्याचा पाया आहे आपली ओळख बदलणं. इथे ना, दोन दृष्टिकोनांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. एकीकडे आहे मला काय मिळवायचं आहे आणि दुसरीकडे आहे मला कोण बनायचं आहे. या दुसऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं खूप जास्त प्रभावी ठरतं. म्हणजे असं बघा, जेव्हा कोणी स्वतःला वाचक मानायला लागतं तेव्हा पुस्तक वाचण्याची कृती आपोआप घडते. ती वेगळी करावी लागत नाही. आणि हे रोपं खरंच खूप शक्तिशाली आहे. विचार करा, प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखादी छोटीशी सवय पाळतो तेव्हा आपण आपल्या नवीन ओळखीच्या बाजूने एक मत देत असतो. हळूहळू ही सगळे मतं जमा होतात आणि आपली नवीन ओळख अगदी पक्की होऊन जाते. ठीक आहे, मग या सगळ्या संकल्पना प्रत्यक्षात कशा आणायच्या? त्यासाठी लेखकाने सवयींचे 4 अगदी सोपे नियम दिले आहेत. ही एक अशी प्रॅक्टिकल फ्रेमवर्क आहे जी चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि वाईट सवयी मोडण्यासाठी खूप मदत करते. तर हे आहेत ते 4 सोपे नियम. पहिला, ते स्पष्ट करा. दुसरा, ते आकर्षक करा. तिसरा, ते सोपे करा. आणि चौथा, ते समाधानकारक करा. हे नियम लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत आणि ते आपल्या चांगल्या वाईट सवयींच्या अगदी मुळाशी जातात. पहिला नियम, सवयीला स्पष्ट करा. म्हणजे काय? तर चांगली सवय लावण्यासाठी ती आपल्या नजरेसमोर अगदी स्पष्ट असली पाहिजे. यासाठी हॅबिट स्टॅकिंग नावाचं एक खूप भारी तंत्र आहे. व्यावसायिक कामात प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी याचा जबरदस्त वापर करता येतो. उदाहरणार्थ, असं ठरवता येईल की रोजच्या कामाची यादी बनवल्यानंतर मी लगेचच सर्वात महत्त्वाच्या कामावर फक्त 5 मिनिटं काम करेन. म्हणजे बघा, इथे तुम्ही तुमच्या एका जुन्या सवयीलाच नवीन सवयीचा संकेत बनवता. आता दुसरा नियम, सवयीला आकर्षक बनवा. गंमत अशी आहे की आपला मेंदू बक्षीस मिळाल्यानंतर नाही, तर बक्षीस मिळणार आहे या अपेक्षेने जास्त प्रेरित होतो. यालाच डोपामाइनची शक्ती म्हणतात. कोणतीही सवय सुरू करण्याआधी त्यातून जो आनंद मिळणार आहे त्याची कल्पना केली की मेंदू डोपामाइन रिलीज करतो आणि मग प्रेरणा आपोआप येते. म्हणूनच कोणतीही सवय आकर्षक बनवणं खूप गरजेचं आहे. तिसरा नियम आहे, गोष्टी सोप्या करा.
बघा, आपला स्वभाव कसा आहे, तो नेहमी कमीत कमी श्रमाचा मार्ग निवडतो. म्हणून सवयीतले अडथळे काढून टाका. 2 मिनिटाचा नियम हा याचसाठी आहे. म्हणजे रोज व्यायाम करेन असं ठरवण्याऐवजी फक्त व्यायामाचे कपडे घालेन एवढंच ठरवा. पुस्तक वाचेन असं नाही, तर फक्त 1 पान वाचेन. महत्वाचं काय आहे, तर सुरुवात झाली पाहिजे. सातत्य टिकवण्यासाठी हा नियम तर एकदम बेस्ट आहे. आणि चौथा, शेवटचा नियम, सवयीला समाधानकारक बनवा. आपल्या मेंदूला ना सगळं लगेचच्या लगेच हवं असतं, पण चांगल्या सवयींचे परिणाम दिसायला वेळ लागतो. मग काय करायचं? तर हॅबिट ट्रॅकिंग सारख्या पद्धती वापरायच्या. म्हणजे कॅलेंडरवर रोज फुली मारली की जे समाधान मिळतं ना, तेच पुढच्या दिवशी प्रेरणा देतं. मुलांच्या बाबतीतही हेच लागू होतं. त्यांनी अभ्यास पूर्ण केल्यावर त्यांना लगेच एखादं छोटंसं बक्षीस दिलं, जसं की खेळायला थोडा जास्त वेळ, तर ती सवय त्यांच्यासाठी समाधानकारक बनते आणि आपोआप टिकते. चला, आता बघूया की हे नियम पालक आणि व्यावसायिक त्यांच्या आयुष्यात प्रॅक्टिकली कसे वापरू शकतात. मुलांवर सारखं ओरडण्यापेक्षा किंवा पोलीसगिरी करण्यापेक्षा पालकांनी घराचे डिझायनर बनायला हवं. म्हणजे काय? तर वातावरण असं तयार करा की चांगल्या सवयी आपोआप लागतील. मुलांना फळं खायला लावायचीत तर ती त्यांच्या नजरेस समोर ठेवा. त्यांना अभ्यास करायला लावायचा आहे तर त्यांच्या अभ्यासाच्या टेबलावर फक्त पुस्तकं ठेवा, बाकी काही नको. चांगल्या सवयी सोप्या आणि स्पष्ट केल्या की त्या आपोआप घडायला लागतात. आता कामाच्या ठिकाणी म्हणजे व्यावसायिक आयुष्यात प्रोडक्टिव्हिटी आणि टाइम मॅनेजमेंटसाठी गोल्डीलॉक्स नियम खूप महत्वाचा आहे. आपल्याला कंटाळा कधी येतो? जेव्हा काम खूपच सोपं असतं. आणि आपण एखादी गोष्ट सोडून कधी देतो? जेव्हा ती खूप जास्त कठीण असते. म्हणून अशी आव्हानं निवडा जी तुमच्या क्षमतेच्या अगदी काठावर आहेत. म्हणजे खूप सोपीही नाहीत आणि खूप कठीणही नाहीत. अगदी जस्ट राईट. ही गोष्ट खूप खूप महत्वाची आहे. आपल्या यशाच्या मार्गातला सर्वात मोठा धोका अपयश नाहीये, तो आहे कंटाळा. यशस्वी लोक आणि इतरांमध्ये हाच तर फरक असतो. यशस्वी लोक कंटाळा आला तरी सातत्य सोडत नाहीत. जेव्हा एखादी गोष्ट कंटाळवाणी वाटायला लागते आणि तरीही आपण ती करत राहतो, तेव्हाच खरी प्रगती होते. आणि हाच या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्वाचा सल्ला आहे. लक्षात ठेवा, सवयीला परिपूर्ण करण्याच्या मागे लागू नका, आधी तिला प्रमाणित करा. म्हणजे काय? तर आधी सवय लावा, मग ती फक्त 2 मिनिटांची का असेना, सुरुवात करणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. तर मग हे सगळं ऐकल्यानंतर एक प्रश्न, आज अशी कोणती एक छोटीशी गोष्ट करता येईल जी ध्येयाच्या फक्त 1% जवळ घेऊन जाईल? विचार करा. आणि हो, फक्त विचार करू नका, सुरुवात